विनापरवाना पिस्तूल व शस्त्र बाळगणाऱ्या 2 इसमास अटक। 1 पिस्तूल व 1 तलवार जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई। याबाबत मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी बातमी मिळाली की एक इसम रोहित माने राहणार करोली एम तालुका मिरज हा त्याच्या ताब्यात बिगर परवाना अग्निशस्त्र घेऊन करोली फाटा येथे फिरत आहे। मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक निगराणी करीत असताना एक इसम करोली फाटा येथील मने राजुरी रोडला थांबलेला दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव रोहित मच्छिंद्र माने वय वर्ष 26 राहणार करोली एम तालुका मिरज जिल्हा सांगली असल्याचे सांगितले। सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आढळून आले। सदरचे पिस्तूल हे विनापरवाना असल्याने पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष ते पिस्तूल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर यांनी तासगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे, दरिबा बंडगर, सतीश माने, अनिल कोळेकर, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलावडे, नागेश खरात, अमर नरळे, अमीरशा फकीर, सागर लवटे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई विक्रम खोत, केरुबा चव्हाण यांनी केली आहे। दुसरी कारवाई ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की साईनाथ धुमाळ राहणार मायक्कानगर विटा हा मायक्कानगर परिसरात लपवून कोणतेतरी हत्यार घेऊन फिरत आहे। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सदर ठिकाणी जाऊन परिसरात निगराणी करीत असताना एक इसम हातात प्लास्टिकचे पांढरे रंगाचे पोते घेऊन येत असताना दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव साईनाथ सुनील धुमाळ वय वर्ष 20 राहणार मायक्कानगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले। पंचासमक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या हातातील पोत्यात एक लोखंडी तलवार मिळून आली। सदरचे शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता सदरची तलवार ही स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगली असल्याचे सांगितले। सदरचे शस्त्र पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले असून आरोपी विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके यांनी विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंके, संजय पाटील, हनुमंत लोहार, सोमनाथ गुंडे, अतुल माने, अमर नरळे, पोलीस शिपाई प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, सोमनाथ पतंगे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी शीद, चालक पोलीस शिपाई गणेश शिंदे यांनी केली आहे।